चला आज एका अशा भन्नाट टूलबद्दल जाणून घेऊया जी अभ्यास करण्याची पद्धतच बदलून टाकेल. हो, हे आहे नोटबुक LM, जे आपलं स्टडी असिस्टंट बनू शकतं. असं आपल्या सगळ्यांसोबत होतं नाही का? कधीकधी एखादा धडा इतका अवघड किंवा मोठा वाटतो की कळतच नाही कुठून सुरुवात करावी. पण थांबा, आता यावर एक जबरदस्त उपाय आहे. आजचं जग बघा ना, टेक्नॉलॉजीमुळे शिकण्याची पद्धत पूर्णपणे बदलतेय. आता फक्त पुस्तकं वाचणं पुरेसं नाहीये. त्या माहितीचं विश्लेषण करून काहीतरी नवीन, काहीतरी क्रिएटिव्ह करण्याची गरज आहे. आणि इथेच नोटबुक LM कामाला येतं. याला फक्त एक साधं सॉफ्टवेअर किंवा ॲप समजू नका. हा खरं तर आपला एक पर्सनल डिजिटल असिस्टंट आहे, जो आपल्या नोट्स आणि पुस्तकातल्या माहितीला खऱ्या ज्ञानात बदलायला मदत करतो. तर मग हे नोटबुक LM नक्की आहे तरी काय? आणि ते इतकं खास का आहे? चला जरा खोलात जाऊन बघूया. सोप्या शब्दांत सांगायचं तर हे गुगलचं एक असं AI टूल आहे जे फक्त आणि फक्त आपण दिलेल्या डॉक्युमेंट्स, नोट्स किंवा पुस्तकांचाच अभ्यास करतं. म्हणजे ते बाहेर इंटरनेटवर कुठेही भरकटत नाही. आता फरक बघा. आपण साधं इंटरनेटवर काही शोधतो तेव्हा अख्ख्या जगातली माहिती समोर येते. त्यातलं काय खरं काय खोटं हे शोधणं अवघड असतं. पण नोटबुक LM ते फक्त आपण दिलेल्या सोर्सवर म्हणजे आपल्या पुस्तकाच्या PDF-वरच लक्ष केंद्रित करतं. त्यामुळे मिळणारी माहिती ही 100% अचूक आणि आपल्या अभ्यासाशी संबंधित असते. ठीक आहे, मग आता बघूया की हे टूल वापरून आपला रोजचा अभ्यास किती सोपा आणि इंटरेस्टिंग होऊ शकतो. विचार करा, कोणताही धडा वाचून झाल्यावर आपण स्वतःचे क्विज मास्टर बनू शकतो. म्हणजे आपली तयारी कितपत झालीये हे लगेच तपासता येतं. फक्त एक साधी कमांड द्यायची की या धड्यावर आधारित 5 मल्टिपल चॉईस प्रश्न तयार कर. आणि बस, आपली स्वतःची प्रश्नपत्रिका काही सेकंदात तयार. अनेकदा अख्खा धडा वाचून झाल्यावर त्यातलं महत्त्वाचं काय आहे हे लक्षात ठेवणं खूप कठीण जातं, बरोबर? पण आता याचीही चिंता करायची गरज नाही. याला फक्त सांगा, या मोठ्या धड्याचा सारांश मुख्य मुद्द्यांमध्ये दे, आणि झालं. परीक्षेच्या आधी रिव्हिजनसाठी तर हे अक्षरशः वरदान आहे. कधीकधी 2 गोष्टींमधला फरक समजून घ्यायचा असतो. त्यासाठी जर एक टेबल किंवा तक्ता मिळाला तर गोष्टी एकदम सोप्या होतात. उदाहरणार्थ, विज्ञानातला एक प्रश्न घ्या. धातू आणि अधातू यांच्यातील फरक स्पष्ट करणारा तक्ता तयार कर. अशी कमांड देताच एक व्यवस्थित टेबल आपल्यासमोर हजर. यामुळे कन्सेप्ट्स एकदम क्लिअर होतात. बरं, आतापर्यंत आपण फक्त अभ्यास सोपा कसा करायचा हे पाहिलं. पण आता जरा पुढचा विचार करूया. आता आपण फक्त शिकणारे नाहीत, तर एक डिजिटल क्रिएटर सुद्धा बनू शकतो. म्हणजे काय? तर शाळेच्या प्रोजेक्टसाठी व्हिडिओ स्क्रिप्ट्स तयार करता येतील, प्रेझेंटेशनसाठी व्हॉइस ओव्हर नोट्स बनवता येतील. एवढंच नाही तर स्वतःच्या YouTube चॅनलसाठी नवीन आयडियाज सुद्धा मिळवता येतील. आणि गंमत सांगू, हे आपल्याला व्हिज्युअली विचार करायला सुद्धा मदत करतं. हे स्वतःहून चित्र किंवा इन्फोग्राफिक्स बनवत नाही, पण ते बनवण्यासाठी लागणारे इमेज प्रॉम्प्ट्स म्हणजे सविस्तर वर्णन तयार करून देऊ शकतं. जसं की एखाद्या धड्याचा माइंड मॅप कसा असावा याचं ते वर्णन देईल. मग ते वापरून आपण सहज सुंदर व्हिज्युअल्स तयार करू शकतो. आत्तापर्यंत हे सगळं ऐकून खूप भारी वाटते, बरोबर? पण प्रश्न हा आहे की हे वापरायचं कसं? चला तेही बघूया. खरं तर हे खूपच सोपं आहे. फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली, आपला सोर्स ॲड करा, म्हणजे धड्याची PDF फाईल किंवा वेबसाईटची लिंक. दुसरी, प्रश्न विचारा. अगदी यातले अवघड शब्द समजावून सांगपासून ते या विषयावर एक छोटं नाटक लिहीपर्यंत काहीही. तिसरी, हवं असल्यास संपूर्ण धड्याचा ऑडिओ ओव्हरव्ह्यू ऐका. आणि चौथी, जे काही आउटपुट मिळालंय त्याचा वापर आपल्या नोट्समध्ये किंवा अभ्यासात करा. बघा किती सोपं आहे. आता जरा विचार करा, जर आपल्या पाठ्यपुस्तकातला कोणताही धडा एका व्हिडिओ प्रोजेक्टमध्ये बदलायची संधी मिळाली, तर सर्वात आधी कोणता धडा निवडाल? ह्या नवीन सुपर पॉवरमुळे आपल्या कल्पनांना आता कोणतीही मर्यादा उरलेली नाही.